हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन. आज आपण 13 जानेवारी 2026 चा द हिंदू बघतोय आणि तोही आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून. माझं नाव आहे महेश. आपण डिस्कशनला सुरुवात करूया. त्याच्या अगोदर डिस्कशनचं स्वरूप आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. याच्यामध्ये पहिल्यांदा आपण एरोटेल डिस्कस करत असतो. त्यानंतर टेक्स्ट कॉन्टेक्स्टच्या पेजवरती महत्त्वाचा कोणता मुद्दा डिटेलमध्ये डिस्कस केलेला असतोय. तो सिलेबसच्या दृष्टीतून महत्त्वाचा असेल, एक्झामच्या दृष्टीतून महत्त्वाचा असेल, तर आपण डिस्कस करत असतोय. त्यानंतर सायन्स पेजवरती महत्त्वाची कॉन्सेप्ट कोणती आली असेल, तर ती डिस्कस करत असतोय. आणि त्यानंतर ज्या काही महत्त्वाच्या न्यूज आहेत, त्या महत्त्वाच्या न्यूज आपण डिस्कस करत असतोय. सुरुवात करूया, मग बघूया. पहिले रुटीन आपल्याला काय शिकवून जाते, त्याच्यामधून एक्झामच्या दृष्टीतून, सिलेबसच्या दृष्टीतून आपल्याला काय महत्त्वाचे पॉइंट्स मिळतात, ते बघायला आपण सुरुवात करूया. बघूया पहिला मुद्दा काय डिस्कस केलाय ते. पहिलं जे एरोटेल आहे, ते डॉक्टर चंद्रकांत लहारिया यांनी खरं तर लिहिलेलं एडिटोरियल आहे. आणि याच्यामध्ये अर्ली चाइल्डहूड डेव्हलपमेंट किती महत्वाची असते आणि त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं इंडियानं अर्ली इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. त्या डेव्हलपमेंटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. अशा आशयाचं हे एडिटोरियल आहे. आता याच्यामध्ये विशेष करून याचा मेन टॉपिक जो आहे डिस्कशनचा, तो मेन टॉपिक आहे की सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट इन अर्ली चाइल्डहूड केअर अँड डेव्हलपमेंट. याच्यामध्ये विशेष करून बोलले गेले अर्ली चाइल्डहूड केअर अँड डेव्हलपमेंट वरती बोलले गेले. त्याला शॉर्टमध्ये ECCD असं आपण म्हणतो. मग याच्यामध्ये खरं तर इंडियानं इन्व्हेस्टमेंट करणं किती गरजेचं आहे, हे याच्यामध्ये लेखकानं आपल्याला समजवायचा प्रयत्न केलाय. मग याच्यामध्ये आपण 2047 पर्यंत आपण $30 ट्रिलियन इकॉनॉमी बनायचं स्वप्न बघतोय. त्याचबरोबर आपण वेगवेगळ्या पद्धतीनं AI अडॉप्शन मध्ये करत जातोय. डिजिटल इंडिया खरं तर बनतोय. त्याच्यामध्ये अर्ली चाइल्डहूड केअर डेव्हलपमेंट किती गरजेचे आहे आणि त्याचं सिस्टमॅटिक त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट किती करणं किती गरजेचं आहे, हे याच्यामध्ये लेखकानं आपल्याला समजवायचा खरं तर प्रयत्न केलाय. आता अर्ली चाइल्डहूड केअर डेव्हलपमेंट म्हणजे काय? म्हणजे पहिली 3 वर्ष, त्यानंतर पहिली 8 वर्ष जे असतात ना, पहिल्या 3 वर्षामध्ये खऱ्या अर्थानं कशा पद्धतीने एका चाइल्डची ग्रोथ व्हायला पाहिजे, त्याला कशा पद्धतीनं ट्रेन करायला पाहिजे, कशा पद्धतीनं खरं तर त्याची मेंटल आणि खरं तर फिजिकल डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे. याच्यावरती फोकस करणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर मग 3 ते 8 वर्ष जो पिरियड असतो, त्याच्यानंतर मग कशा पद्धतीने त्याचं डेव्हलपमेंट स्ट्रक्चर असायला पाहिजे, याच्यावरती कुठेतरी आपण फोकस करत नाहीये, असं लेखकाला वाटतंय. त्यामुळं आपण या गोष्टीकडं आणि याच्यामध्ये तशा पद्धतीनं आपण जे चाइल्डहूड प्रोग्राम जे आहेत वेगवेगळे, ते तशा पद्धतीनं डेव्हलप करणं गरजेचं आहे. चाइल्डहूड एज्युकेशन जे आहे, ते तशा पद्धतीनं डेव्हलप करणं खूप जास्त गरजेचं आहे, असं लेखकाला या ठिकाणी वाटतं. मग त्याची पुष्टी करण्यासाठी लेखक काही एक्झाम्पल सुद्धा देतोय, काही खऱ्या अर्थानं तथ्यात्मक इन्फॉर्मेशन सुद्धा देतोय. हे जे गोष्ट लेखक सांगतोय, ते खरं तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं सुद्धा रिकॉग्नाइज केलेली आहे आणि युनिसेफनं सुद्धा रिकॉग्नाइज केलेली आपल्याला पाहायला मिळते, असं लेखक म्हणतोय. युनिसेफ आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन सुद्धा म्हणते की क्रुशियल ही गोष्ट आहे, विंडो ऑफ ऑपॉर्च्युनिटी फॉर शेपिंग अ चाइल्ड फ्युचर वेल-बिंग अँड पोटेन्शियल. म्हणजे हा जो पिरियड असतोय एखाद्या खरं तर चाइल्डचा ग्रोथ होण्याचा, हा खरं तर एक महत्वाचा अपॉर्च्युनिटी विंडो पिरियड पिरियड आहे, की ज्याच्यामध्ये आपल्याला त्याची सिस्टमॅटिक ग्रोथ कशी होईल सॉरी, त्याच्यासाठी खऱ्या अर्थाने एक करिक्युलम बनवणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीनं त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट खरं तर करणं गरजेचं आहे. याचं रिझन काय? तर हा जो पिरियड आपण बघितला, तर यामध्ये चाइल्डचा ब्रेन ग्रोथ, जे ब्रेन आर्किटेक्चर आहे ते डेव्हलप होत असते. त्याचबरोबर फिजिकल हेल्थ डेव्हलप होत असते. खूप फास्ट पद्धतीनं कॉग्निटिव्ह ॲबिलिटी डेव्हलप होत असते. इमोशनल रेग्युलेशन्स डेव्हलप होत असते. त्याचबरोबर सोशल स्किल्स डेव्हलप होत असतात. म्हणजे हा पिरियड जो आहे, तो फिजिकल असू द्या किंवा ब्रेन डेव्हलपमेंट असू द्या, खूप फास्ट पद्धतीने खरं तर लहान मुलांची डेव्हलप होत असते. मग त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं आपण कशा पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करू शकेल गव्हर्नमेंट आणि त्याच्यासाठी वेगवेगळे करिक्युलम जे आहे, ते कशा पद्धतीने डेव्हलप करू शकेल याच्यावरती भर देणं खूप जास्त गरजेचं आहे. परंतु आत्ताची जर परिस्थिती भारतामधली बघितली, तर आत्ता आपण खरं तर पोषण अभियान वगैरे राबवतोय. म्हणजे लहान मुलांच्या खरं तर फिजिकल डेव्हलपमेंटकडे आपण कोअरली खरं तर लक्ष देतोय. परंतु त्याच्या मेंटल डेव्हलपमेंट आणि त्याचा सर्वांगीण विकास कशा पद्धतीने होईल, जेणेकरून तो खऱ्या अर्थानं लर्न, अडॉप्ट आणि कॉन्ट्रिब्यूट प्रोडक्टिव्हली सोसायटीला करू शकेल. हे जे त्याची ॲबिलिटी आहे, ती ॲबिलिटी डेव्हलप करण्यासाठी खऱ्या अर्थानं आपण
जास्त लक्ष देत नाहीये, हे आपल्याला इथं लेखक हायलाइट करायचा प्रयत्न करतोय. मग आता हे सगळं सांगत असताना लेखक अनेक गोष्टी आपल्याला हायलाइट करून सांगण्याचा सुद्धा प्रयत्न करतोय. आणि त्या पॉइंटमध्ये लेखक आपल्याला काय समजवायचा प्रयत्न करतोय? The children who are well nourished, emotionally secure, and cognitively stimulated are more likely to complete education, acquire skills, participates in meaningfully in the workforce, and earn higher incomes. म्हणजे वेगवेगळ्या ॲबिलिटी आपल्याला जर बघितल्या तर त्या कोणत्या खरं तर जनरेशनमध्ये आपल्याला बघायला मिळतात किंवा कोणत्या मुलांमध्ये बघायला मिळतात त्यांचं खरं तर चाइल्डहूड केअर जी डेव्हलपमेंट आहे ती त्यांची चांगल्या पद्धतीने केलेली आहे आणि सगळ्या गोष्टींचा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे. अशा मुलांमध्ये बघायला मिळते आपल्याला. त्याचबरोबर बाय रिड्युसिंग ॲक्टिव्हिटीज रूटेड इन पॉवर्टी, जेंडर अँड जिओग्राफी, अर्ली चाइल्ड केअर डेव्हलपमेंट स्ट्रेंथन सोशल मोबिलिटी अँड इन्क्लुसिव्ह ग्रोथ. जर सर्वांगीण विकास आपल्याला पाहिजे असेल, तर याच्याकडे लक्ष देणं खूप जास्त गरजेचं आहे. मग इरिस्पेक्ट ऑफ पॉवर्टी, जेंडर अँड जिओग्राफी या गोष्टींचा त्याच्यामध्ये कोणताही म्हणजे आपल्याला जी आपण इनइक्वालिटी फेस करतोय, जे पॉवर्टीमुळं खरं तर एज्युकेशन किंवा चाइल्डहूड केअर व्यवस्थित त्यांना मिळू शकत नाही. यासाठीच लेखक म्हणतो, की गव्हर्नमेंटनं याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट खूप मोठ्या प्रमाणात करणं गरजेचं आहे. याच्याकडे एक एक विशेष खरं तर याला खरं तर स्टेटस आपण म्हणू शकतो किंवा विशेष एक केस म्हणून ही घेऊन याच्यावरती काम करणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण ज्यावेळेस आपण डेव्हलप्ड कंट्री म्हणून उद्याला काही वर्षानंतर यायचा विचार करतोय, त्यावेळेस येणारी जनरेशन ही खूप सक्षम पाहिजे. येणारी जनरेशन्स ही स्किलफुल पाहिजे. तशा पद्धतीनं डेव्हलप्ड असायला पाहिजे फिजिकली आणि मेंटली. त्याच्यासाठी खरं तर अर्ली चाइल्डहूड केअर हे खूप जास्त महत्वाचं आहे, असं लेखक आपल्याला सांगायचा प्रयत्न करतोय. बरं हे काय फक्त लेखक असंच सांगत नाहीये, तर त्याला खरं तर बेस सुद्धा देतोय, की ज्या खरं तर डेव्हलप्ड कंट्रीज आहेत, त्यांनी सुद्धा युनायटेड स्टेट्स असू द्या, नॉर्डिक कंट्रीज असू द्या, पर्टिक्युलरली फिनलंड, अल्सो फ्रॉम साउथ कोरिया सपोर्ट्स दिस आर्ग्युमेंट्स. म्हणजे युनायटेड स्टेट्स सारख्या कंट्री, नॉर्डिक कंट्रीज त्याच्यामध्ये फिनलंड आहे, त्याचबरोबर साउथ कोरिया सारखी कंट्री, अशा ज्या कंट्रीज आहेत, त्यांनी हे एक्सपेरिमेंट करून त्याच्यामधले रिझल्ट सगळ्या जगाला त्यांनी प्रूव्ह करून दाखवलेले आहेत. त्यामुळे ह्या गोष्टी आपण अडॉप्ट करणं खूप जास्त गरजेचं आहे, असं लेखक या ठिकाणी सांगायचा प्रयत्न करतोय. मग आता भारत काय करतोय तर चाइल्ड सर्व्हायव्हल अँड सेफ मदरहूड इनिशिएटिव्ह 1992चं हे इनिशिएटिव्ह आपलं रिप्रोडक्टिव्ह अँड चाइल्ड हेल्थ प्रोग्राम 1997चा हा खरं तर प्रोग्राम आहे. मग याच्यामध्ये खरं तर फिजिकल हेल्थवरती खूप जास्त फोकस केला जातोय. मग त्याच्यामध्ये नॅशनल हेल्थ मिशन सुद्धा असतं. पण त्याच्यामध्ये बाकी सर्वांगीण विकास कसा त्याचा होऊ शकेल, त्याचं मग एज्युकेशन करिक्युलम कशा पद्धतीने बनवलं जावं याच्यावरती कुठेतरी फोकस होताना आपल्याला दिसत नाहीये. द इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिस 1975चं खरं तर हे इनिशिएटिव्ह आहे. त्याच्यामध्ये याला रिस्ट्रक्चर करण्यात आलं आता आणि मिशन सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0 करण्यात आलं. त्याच्यामध्ये काय आहे, की फाउंडेशन खरं तर कशा पद्धतीने मुलांचं चांगलं होईल याच्यामध्ये न्यूट्रिशन अँड अर्ली केअर स्पेशली अमंग्स पुअर हाउसहोल्ड्स, विशेष करून जे खरं तर पुअर फॅमिलीमधून जी लहान मुलं येतात त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी खऱ्या अर्थाने न्यूट्रिशनवरती खूप मोठ्या प्रमाणात भर दिला गेलेला आहे. आणि मग अर्ली केअर त्याच्यामध्ये मेडिकल फॅसिलिटीज वगैरे त्यांना देण्यात आलेल्या आहेत. परंतु तरी सुद्धा तिथं काय लॅक होताना आपल्याला बघायला मिळतंय, की ह्या जो सिस्टमॅटिक चाइल्ड केअर डेव्हलपमेंट, चाइल्ड एज्युकेशन आपण म्हणू शकतोय, की डेव्हलपमेंट प्लॅन आहे, तो कुठेतरी मिसिंग असलेला आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. आणि तो इन्क्लूड करणं खूप जास्त गरजेचं आहे, असं लेखक वारंवार आपल्याला सांगायचा प्रयत्न करतोय. मग आता इथं चिल्ड्रन्स फ्रॉम मिडल अँड इव्हन अप्पर इन्कम हाउसहोल्ड्स. आता आतापर्यंत आपण काय विचार करत होतो, की गरिबी हे याचे खूप मोठं रिझन असू शकते, की लहान मुलांची ग्रोथ व्यवस्थित होऊ शकत नाही. त्यामुळं गव्हर्नमेंटने त्याच्यावरती फोकस केला. परंतु हा जो करिक्युलम लेखक आपल्याला सांगतोय, चाइल्डहूड केअर अँड डेव्हलपमेंट जो लेखक आपल्याला सांगायचा प्रयत्न करतोय, त्याच्यामध्ये खरं तर मिडल अँड इव्हन अप्पर इन्कम हाउसहोल्ड्स मधली सुद्धा मुलं येतात. त्याच्यामध्ये ओबेसिटी, फिजिकल इनॅक्टिव्हिटी, एक्सेसिव्ह स्क्रीन एक्सपोजर म्हणजे स्क्रीनवरती खूप मोठ्या प्रमाणात टाईम स्पेंड करताना मुलं आपल्याला बघायला मिळतात. डिलेड सोशल स्किल्स आहे, इमोशनल डिफिकल्टीज आहेत, बिहेवियरल प्रॉब्लेम्स आहेत, असे अनेक प्रॉब्लेम्स आहेत. त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला इथं लेखक सांगतोय, की अर्ली चाइल्ड केअर डेव्हलपमेंट प्लॅन हा खूप महत्वाचा आहे आणि तो खूप जास्त गरजेचा आहे. हे आपल्याला सांगायचा प्रयत्न करतोय.
ड्युरिंग द फर्स्ट 1000 days most neural connections are formed and nearly 80% to 85% of brain development occurs. म्हणजे पहिल्या 1000 दिवसांमध्ये म्हणजे पहिल्या 3 वर्षाच्या पिरियडमध्ये जे मुलाचा ब्रेन डेव्हलपमेंट होत असतं ते खूप फास्ट पद्धतीने होत असते आणि त्याचं फाउंडेशन खरं तर त्याच्यामध्ये डेव्हलप व्हायला सुरू होतं. त्याच्यामुळे त्या पिरियडमध्ये आपण कशा पद्धतीने त्याला ट्रेन करतोय, त्या पिरियडमध्ये कशा पद्धतीने आपण त्याची केअर करतोय, मग ते मेंटली असू द्या किंवा फिजिकली असू द्या, ती खूप जास्त महत्वाची आहे आणि त्यालाच आपण काय म्हणतोय, की अर्ली चाइल्ड केअर डेव्हलपमेंट. मग तो जो प्लॅन आहे तो विशेष करून अभ्यासपूर्ण प्लॅन बनवून तशा पद्धतीने इम्प्लिमेंट करणं खूप जास्त गरजेचं आहे. त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटनं खूप जास्त मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट करणं हे खरं तर गरजेचं असं लेखक समजवायचा प्रयत्न करतो. आणि मग याच्यामध्ये पुढे सांगतोय, की व्हॉट इज नीडेड इज अन इंटिग्रेटेड जे अर्ली childhood care development framework that brings together health, nutrition, early learnings, emotional well-beings, and caregiving from conceptions to 8 year of age. 8 वर्षांपर्यंत या जर आपण अर्ली चाइल्डहुड केअर डेव्हलपमेंट प्रोग्रामकडे लक्ष दिलं ना अशा पद्धतीने इम्प्लिमेंटेशन केलं तर याच्या अंतर्गत कोणत्या गोष्टी एकत्र होऊन त्याचा सर्वांगीण विकास होतो तर त्याच्यामध्ये हेल्थ डेव्हलपमेंट होते, न्यूट्रिशनल विकास होतोय, अर्ली लर्निंग्स त्याला मिळतात, इमोशनल वेलबिंग्स त्याचं म्हणजे मेंटल हेल्थ आणि फिजिकल हेल्थ जे आहेत त्या खरं तर एकत्रित इथे येऊन त्या मुलाचा खरं तर सर्वांगीण विकास होताना आपल्याला बघायला मिळतं. मग त्याचे खरं तर पॉइंट टू पॉइंट सुद्धा एक्सप्लेनेशन लेखकाने दिलंय की इंडियाज नीड स्ट्रक्चर्ड प्री मेरिटल अँड प्री कन्सेप्शन काउन्सिलिंग म्हणजे अशा पद्धतीनं जर डेव्हलप आपल्याला अशा पद्धतीची मुलं करायची असतील तर त्याच्यामध्ये पेरेंट्सचं इन्व्हॉल्वमेंट खूप जास्त महत्वाचं आहे. आणि त्याच्यामध्ये मग पेरेंटला पहिल्यांदा एज्युकेशन देणं खूप जास्त गरजेचं आहे याच्याच रिलेटेड. म्हणजे काय? तर त्याच्याच रिलेटेड काउन्सिलिंग प्रोग्राम्स वगैरे अरेंज करणं, त्यांना तशा पद्धतीनं खरं तर ट्रेन करणं, की या क्षेत्रामध्ये मुलांची जी ग्रोथ असते ते कशा पद्धतीनं होत असते आणि त्याच्यासाठी आपल्याला पेरेंट्स म्हणून काय-काय प्रिकॉशन्स घेणं गरजेचं आहे, कशा पद्धतीनं त्यांना खरं तर ट्रेन करणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टींची काउन्सिलिंग जी आहे, ती पेरेंट्सला देणं खूप जास्त गरजेचं आहे. त्याचबरोबर या खरं तर डेव्हलपमेंटमध्ये त्या मुलासोबत आपण टॉकिंग, रीडिंग, सिंगिंग, प्लेइंग, इमोशनल एंगेजमेंट्स कशा पद्धतीने डेव्हलप करतोय, अशा सगळ्या गोष्टींचा इन्व्हॉल्वमेंट असतं आणि तशा पद्धतीनं मग त्याची डेव्हलपमेंट होत असते. थर्ड पॉइंट दिलाय फॅमिली शुड बी ट्रेन्ड. जसं की मी तुम्हाला सांगितलं, की त्यांना काउन्सिलिंग बरोबर ट्रेन करणं खूप जास्त गरजेचं आहे. पेरेंट्सला आणि फॅमिलीला. फोर्थ पॉइंट काय इन्व्हेस्ट फार मोर इन क्वालिटी केअर अँड लर्निंग सिस्टम्स फॉर चिल्ड्रन्स एज 2 to 5 years. 2 वर्ष ते 5 वर्षापर्यंतची जी मुलं आहेत त्यांना खरं तर अशा पद्धतीचं केअर चाइल्डहुड केअर मिळायला पाहिजे, एज्युकेशन मिळायला पाहिजे. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट करणं हे खरं तर क्वालिटी इन्व्हेस्टमेंट म्हणून ओळखलं जाऊ शकतं आणि ते करायला पाहिजे असं लेखक म्हणतोय. फिफ्थ पॉइंट दिलाय चिल्ड्रन्स नीड लर्निंग नॉट जस्ट स्कूलिंग. लहान मुलांना फक्त स्कूलिंग नकोय, तर त्यांना काहीतरी शिकायला मिळायला पाहिजे. न्यूट्रिशनल फॉर लाईफ नॉट जस्ट फॉर फीडिंग. म्हणजे काय? की फक्त त्याला भूक लागली आहे म्हणून आपण जेवण देतोय. त्याच्यापेक्षा एक स्पेशल डाएट त्याचा असायला पाहिजे. त्या पद्धतीनं मग त्याची फिजिकल ग्रोथ जी आहे, हेल्थ जी आहे, ती ग्रो होताना आपल्याला बघायला मिळेल. वेल बिंग नॉट रिच्युअलिस्टिक चेकअप्स. वेल बिंग म्हणजे परत त्याचं फिजिकल आणि मेंटल कशा पद्धतीनं ग्रोथ होते. या सर्वांचा कसा याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे, हे फिफ्थ पॉइंटमध्ये लेखक आपल्याला समजावतोय. सिक्स्थ पॉइंट काय दिला आपल्याला? नेशन वाईड सोशल कन्व्हर्सेशन एक्सटेंडिंग बियॉन्ड क्लिनिक्स इंटू होम्स, workplaces and communities. Every teachers in every schools in India who needs training in child growth and development beyond academics. म्हणजे जे टीचर्स आहेत त्यांना सुद्धा अशा पद्धतीचं ट्रेनिंग खूप जास्त गरजेचं आहे आणि त्या ट्रेनिंग प्रोग्रामचं सुद्धा या खरं तर करिक्युलम्समध्ये खरं तर याच्यामध्ये आपल्याला मेन्शन केलेलं बघायला मिळते हे लेखक सांगतात. आणि फायनली स्कूल शुड एंगेज पेरेंट्स ॲज अ पार्टनर्स. म्हणजे परत पेरेंट्सची याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असल्याशिवाय त्यांना तशा पद्धतीनं ट्रेन केल्याशिवाय हे खरं तर इम्प्लिमेंटेशन इम्पॉसिबल आहे. हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. मग आता याच्या अंतर्गत आपल्याला अभ्यास कोणत्या गोष्टींचा करून ठेवायचा तर याच्या अंतर्गत आपल्याला अभ्यास करून ठेवायचा आहे. हे तर एक तर खरं तर पहिला पॉइंट आहे हे सोशॉलॉजी या दृष्टीतून आपल्यासाठी महत्वाचं असू शकतं. त्यामुळे केस स्टडी म्हणून
आपण खरं तर याचा अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे. त्यामुळं हे सोशल या दृष्टीतून आपण अभ्यास करून ठेवायला पाहिजे. एक नोट याची केस स्टडी म्हणून अर्ली चाइल्डहूड केअर डेव्हलपमेंट किती महत्त्वाचे आहे, हे खरं तर कॉन्सेप्ट म्हणून याचा अभ्यास करणं आणि याचं इम्पॉर्टन्स काय आहे, याचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉईंट काय आहे, अशा पद्धतीची केस स्टडीची एक नोट काढून ठेवायला पाहिजे. सोशिओलॉजीच्या दृष्टीतून हे महत्त्वाचं आपल्याला असू शकतं. दुसरा एज्युकेशन सिस्टमवरती पुढे केरुटेल आलेला आहे. त्यामुळे आपली जी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आहे, एज्युकेशनच्या रिलेटेड काय काय तरतुदी आहेत, या सगळ्या गोष्टींचा याच्या अंतर्गत आपल्याला अभ्यास करणं जरुरी आहे. ते पुढे सुद्धा त्या एरुटेलच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे एकंदरीत हे जे एरुटेल आहे, ते आपण म्हणू शकतो की जीएस फर्स्ट सोशल दृष्टीतून महत्त्वाचं आहे. त्यावेळेस त्याचबरोबर सोशिओलॉजी ऑप्शनल ज्यांचं आहे, त्यांच्या दृष्टीतून सुद्धा हा मुद्दा आपल्यासाठी महत्त्वाचा असू शकतो. त्या दृष्टीतून या गोष्टीचा आपण डिटेल अभ्यास करून ठेवायला पाहिजे. विशेष करून अर्ली चाइल्डहूड केअर डेव्हलपमेंट हे जे आहे एक केस स्टडी म्हणून त्याची नोट बनवून ठेवायला पाहिजे आपण. त्या दृष्टीतून हा मुद्दा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये काही तथ्यात्मक गोष्टी आलेल्या आहेत. त्या तथ्यात्मक गोष्टी काय आलेल्या आहेत? एक तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा उल्लेख याच्यामध्ये आला. मग याची इन्फॉर्मेशन काढणं त्याच्यामध्ये आलंच. त्याचबरोबर युनिसेफचा उल्लेख आला. युनायटेड नेशन जे काही युनिसेफ आहे त्याचा उल्लेख आलेला आहे. मग ही युनिसेफ काय आहे? कधी स्थापना झाली होती? त्याचा उद्देश काय आहे? विशेष त्याचे रिपोर्ट्स कोणकोणते आहेत? या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणं त्याच्यामध्ये आलं. तो अभ्यास चांगल्या पद्धतीने आपल्याला करून ठेवायला लागेल. तो अभ्यास आपण करून ठेवला पाहिजे. त्याचबरोबर वेगवेगळ्या योजना ज्या भारत सरकारच्या आहेत, इंडियन गव्हर्नमेंटच्या आहेत, त्या योजना, त्या स्कीम चाइल्डहूड डेव्हलपमेंटसाठी कोणकोणत्या स्कीम्स आहेत, कोणकोणते महत्त्वाचे प्रोग्राम्स आहेत, ते वेगवेगळी त्याची लिस्ट काढून त्याचा अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे. त्या दृष्टीतून सुद्धा आपल्याला त्याचा अभ्यास करावा लागेल आणि काही गोष्टी या एरोटेलमध्ये सुद्धा आपल्याला खऱ्या अर्थानं दिलेल्या आहेत, की पोषण 2.0 वगैरे इथं आपल्याला दिलेले आहेत. त्याचबरोबर चाइल्ड जे काय आहे सर्व्हायव्हल अँड सेफ मदरहूड इनिशिएटिव्ह आहे 1992चं. रिप्रोडक्टिव्ह अँड चाइल्ड हेल्थ प्रोग्राम आहे 1997चा. त्याचबरोबर चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिसेस, इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिसेस आहे. नॅशनल हेल्थ मिशन काय आहे? या सगळ्या ज्या तथ्यात्मक गोष्टी आहेत, ऑब्व्हियसली ज्यावेळेस आपण एरोटेल डिस्कस करत होतो, त्यावेळेस तुम्ही या सगळ्या नोट डाउन करून घेतल्या असतील. जर नसतील करून घेतलं तर हे नोट बनवणं खूप जास्त गरजेचं आहे. याचे रिव्हिजन करणं खूप जास्त गरजेचं आहे. याचे डिटेल इन्फॉर्मेशन काढणं खूप जास्त गरजेचं आहे. हे प्रिलियमसाठी सुद्धा हे तथ्यात्मक इन्फॉर्मेशन आपल्याला महत्त्वाचे असते. युनिसेफ वरती प्रिलियममध्ये क्वेश्चन याच्या अगोदर आलाय. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन वरती प्रिलियम्समध्ये क्वेश्चन याच्या अगोदर आलेला आहे. त्यामुळे तशी पण ही इन्फॉर्मेशन जी आहे त्याच्याकडे आयोगाचं लक्ष असतं. ते आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. हे आपल्याला वेगळं सांगायची गरज नाही. बाकी याच्यातून घेण्यासारखं असं काही मला वाटत नाहीये. आणि याच्या पुढचं एडिटोरियल परत आपल्याला काय बघायला मिळतंय? एज्युकेशन रिलेटेड आहे. नॅशनल एज्युकेशन अशा पद्धतीचं आहे. त्याच्यामध्ये विशेष करून आता जे बिल पार्लमेंटमध्ये डिस्कस केलं जाते, विकसित भारत शिक्षा अधिष्ठान बिल 2025. याच्या अगोदर याच्यावरती आपण डिस्कस केलेलं आहे. याची डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला मी काढायला सांगितली. जे बिलं असतात ना विशेष करून, ज्याचं अजून ॲक्टमध्ये रूपांतर झालेलं नसतं, ते अनेक वेळा यूपीएससीने प्रिलियममध्ये विचारलेलं आहे, की हे बिल कशा संदर्भात आहे आणि खाली त्याचे सिलेक्टेड ऑप्शन्स बरोबर की चुकीचे हे निवडायचे आहेत आपल्याला. अशा पद्धतीचे क्वेश्चन याच्या अगोदर विशेष करून बिलांवरती आलेले आहेत. मग याच्यामध्ये आपली जी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आहे त्याच्यामध्ये अशा पद्धतीचं बिल येणं, त्याच्यामुळे काय फायदा आहे, काय नुकसान आहे, याच्यामध्ये विशेष करून लेखिकेने आपल्याला काय फायदे त्याचे वगैरे आहेत ते आपल्याला या ठिकाणी द्यायचा प्रयत्न केलेला आहे. पण हे एरुटेल मी एक तर तथ्यात्मक इन्फॉर्मेशन, फॅक्च्युअल इन्फॉर्मेशनसाठी तुम्हाला इथं दाखवण्याचा मी प्रयत्न केलाय, की फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन याच्यामधून आपल्याला काय काय घ्यायचे पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट, हे जे बिल आहे ना, हे प्रिलियमच्या दृष्टीतून आपल्यासाठी खूप जास्त महत्वाचं आहे. त्यामुळं याचे जे बेसिक स्टडी आहे याचा, तो बेसिक स्टडी याचा आपण करून ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. हा दुसरा पॉईंट याच्यामुळे घेतला आणि तिसरा पॉईंट काय, की एक एसेची सुरुवात कधी बऱ्याच वेळा आपल्याला एसेची सुरुवात कशी करायची हे माहिती नसते. त्याचा एक प्रकार लेखिकेने त्या एरोटेलची सुरुवात केलेली आहे. लेखिका काय म्हणते, पोएट तिरुवल्लुवर इन हिज 140th तिरुकुरल सेज एज्युकेशन imparted is useless unless one learns how to live with society. म्हणजे एज्युकेशन विषयी एरोटेल लिहिलेलं आहे. एज्युकेशनचं एक बिल आलेलं आहे. त्याच्याविषयी एरोटेल लिहिलेलं आहे. त्याची सुरुवात कशी केली बघा. लेखिका म्हणते एक पोएट आहे. त्या पोएटचं नाव आणि त्याचा जो खंड आहे त्याचं सांगते आणि त्याच्यामध्ये तो एज्युकेशन विषयी काय बोलतो हे लेखिका सांगते.
आणि तो एज्युकेशन विषयी बोलतो की एज्युकेशन युजलेस आहे जर ते एज्युकेशन तुम्हाला सोसायटी बरोबर समाजाबरोबर जगायला शिकवत नसेल तर. आणि मग एरोटेलची सुरुवात करते. अशा पद्धतीचं सुद्धा आपण एसेला सुरुवात करू शकतो. ठीक आहे. एसेला सुरुवात करण्याचं डिपेंड करते की तुमचा खरं तर तो जो एसे आहे त्याचा सब्जेक्ट काय आहे. मग एखाद्या कोटनं सुरुवात करू शकता, एखाद्या तथ्यात्मक इन्फॉर्मेशननं सुरुवात करू शकता, एखाद्या काल्पनिक स्टोरीनं सुरुवात करू शकता, एखाद्या अशा ज्या गोष्टी तुम्ही वेगवेगळ्या बुक्समध्ये वाचता त्यानं सुरुवात करू शकताय किंवा लेटेस्ट एखाद्या इम्पॉर्टंट पर्सनचं स्टेटमेंट त्या सब्जेक्ट रिलेटेड असेल, तर म्हणजे युनायटेड नेशनचे जे काही प्रमुख पर्सन्स असतात, व्यक्तिमत्व असतात, त्यांनी काय बोललेलं आहे, एखाद्या नोबेल लॉरेट्सनं काय बोललेलं आहे, हिस्ट्रीमध्ये जे महत्त्वाचे आपल्या पर्सनॅलिटीज झाल्या त्यांनी त्याच्याविषयी काय बोललेलं आहे का? किंवा लेटेस्ट मग प्रेसिडेंट आपली काय बोलते का याच्यावरती. ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात त्यांना आपण एसेची सुरुवात करू शकतो. आणि ते एक एअरटेलमधून आपल्याला शिकायला मिळतं म्हणून हे खरं तर हायलाईट करून तुम्हाला दाखवायचा मी प्रयत्न केला. आता राहिला पहिला पॉईंट आपला फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन याच्यामध्ये काय? एक तर याच्यामध्ये फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन म्हणजे हे जे बिल आहे त्याचा अभ्यास आपल्याला करायचा हे प्रिलियमच्या दृष्टीतून खूप जास्त महत्वाचं आहे. सॉरी. दुसरा नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 जी आहे, ती नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आपल्याला माहिती असायला पाहिजे, की काय असं वेगळं होणार आहे, काय रिव्होल्युशनरी आपण आणणार आहे नॅशनल म्हणजे एज्युकेशनमध्ये. हे त्याच्यासाठी आपल्याला नॅशनल एज्युकेशन पॉलिसी माहिती असणं खूप जास्त गरजेचं आहे. त्याचा त्या पद्धतीने आपल्याला अभ्यास करून ठेवायला लागेल. त्याचबरोबर इथं युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन ॲक्ट 1956 चा उल्लेख आलाय. ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन ॲक्ट 1987 चा उल्लेख आलेला आहे. नॅशनल काउन्सिल फॉर टीचर्स एज्युकेशन ॲक्ट 1993 चा उल्लेख आलेला आहे. हे जे ऍक्ट्स आहेत ते सगळे याच्या अंतर्गत या बिलाच्या अंतर्गत खऱ्या अर्थानं मर्ज करून सगळ्यांसाठी एक रेग्युलेशन्स कसं आपल्याला आणता येईल याचा खरं तर याच्यामध्ये उल्लेख आलेला आहे. त्यामुळे हे 3 ऍक्ट याच्यामध्ये येतात. मग हे जे 3 ऍक्ट आहेत ते कशासाठी होते, त्याचा बेसिक उद्देश काय आहे, हे प्रिलियमच्या दृष्टीतून आपल्यासाठी महत्वाचं होऊ शकतं. त्याचबरोबर 7th शेड्यूलचा उल्लेख याच्यामध्ये आलेला आहे. ठीक आहे. मग भारतीय राज्यघटनेचं जे 7th शेड्यूल आहे ते आपल्याला काय सांगते याचा अभ्यास आपल्याला करावा लागेल. त्याचबरोबर राईट टू एज्युकेशन हा आपला फंडामेंटल राईट आहे. ठीक आहे. मग हे जे राईट टू एज्युकेशन आहे, ते राईट टू एज्युकेशनची इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवायला पाहिजे. भारतीय राज्यघटना एज्युकेशनला फंडामेंटल राईट का म्हणते आणि मग फंडामेंटल राईट आणि बाकीचे आपले राईट याच्यामध्ये डिफरन्स बेसिक काय असतो, हे ज्यावेळेस कॉन्स्टिट्यूशनचा तुम्ही अभ्यास करता त्यावेळेस तुम्हाला त्याचा अभ्यास करावाच लागतो. आणि त्या दृष्टीतून खऱ्या अर्थानं जो अभ्यास आहे तो अभ्यास आपण करून ठेवायला पाहिजे. त्या दृष्टीतून खरं तर हे एरोटेल महत्वाचं आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही विकसित भारत शिक्षा अधिष्ठान बिल 2025 चा अभ्यास करता त्यावेळेस मग ऑब्व्हियसली तुम्हाला ऑटोमॅटिक त्याचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉईंट तुम्हाला समजतील आणि त्याच्यातून तुम्ही तुमचं जे काही कन्क्लुजन आहे आन्सरचं जर याच्यावरती क्वेश्चन आला तर ते कन्क्लुजन बॅलन्स्ड आपण बनवू शकतो. आणि येणाऱ्या काळामध्ये मी या बिलावरती स्पेशली लेक्चर बनवणारच आहे. परंतु मी वेट करतो की याचं ऍक्ट वगैरे होतंय का, की अजून काय त्याच्यावरती डिस्कशन होतंय, हे खरं तर वेट करतोय. पण जवळच लवकरच जे आहे ते याच्यावरती वेगळं लेक्चर मी बनवण्याचा ट्राय करेन, जेणेकरून याची डिटेल इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगेन, ज्याचा आपल्याला प्रिलियममध्ये आणि मेन्समध्ये चांगल्या पद्धतीनं फायदा होईल. त्या दृष्टीतून खरं तर हे एरोटेल आपल्यासाठी महत्वाचं आहे. बाकी एरोटेलमधून घेण्यासारखं असं काही नाहीये. पुढचं जे एरोटेल आहे ते एन्व्हायरमेंटशी रिलेटेड आपल्यासाठी खूप जास्त महत्वाचं आहे. एन्व्हायरमेंटच्या दृष्टीतून आपल्यासाठी खूप जास्त महत्वाचं एरोटेल आहे. आता याच्यावरती अनेक वेळा याच्या अगोदर आपण डिटेल डिस्कशन केलेलं आहे. परत एकदा त्याच सब्जेक्टवरती आलेलं आहे. आता विषय असा आहे, की आत्ताच आपण न्यूजमध्ये काय बघितलं, की युएसएनं असं डिसाईड केलंय, की जगभरातील ज्या खरं तर अशा ऑर्गनायझेशन आहेत, त्या एकतर इनॅक्टिव्ह आहेत किंवा युएसए सोबत त्याचा कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट आहे. अशा ऑर्गनायझेशनमधून त्यांनी बाहेर पडायची घोषणा केली. आणि त्याचे मग ट्रम्पनं सांगितलं होतं, की अशा ऑर्गनायझेशन लिस्ट काढा, त्याच्यातून आपण बाहेर पडणार. मग त्यांच्या लिस्टमध्ये अशा 66 ऑर्गनायझेशन होत्या, त्याच्यातून ते बाहेर पडतात. त्याच्यामध्ये युनायटेड नेशनच्या काय ऑर्गनायझेशन आहेत, विशेष करून त्याच्यामध्ये युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज जे आहे, UNFCCC त्याच्यातून ते बाहेर पडतायत. त्याचबरोबर युनायटेड नेशन इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज, युएनएफ युनी ज्याला IPCC म्हणतो आपण, युनायटेड नेशन जे काही इंटर गव्हर्नमेंटल क्लायमेट पॅनल ऑन क्लायमेट चेंज आहे, त्याच्यापासून सुद्धा ते खरं तर बाहेर पडतात. मग विशेष करून हे जे
UNF ट्रिपल सी आहे ना, त्याच्या अंतर्गतच आपण बघतो की कॉन्फरन्स ऑफ पार्टीच्या वेगवेगळ्या ज्या मीटिंग्स असतात त्या होत असतात. आणि विशेष करून हे कशावरती भर देत आहेत, की जे ग्लोबल वॉर्मिंग होत आहे, विशेष करून हे भर देत आहेत इन्व्हायरमेंट प्रोटेक्शनवरती. ग्लोबल इन्व्हायरमेंट जे आहे ते खरं तर प्रोटेक्ट व्हायला पाहिजे, त्याचं संरक्षण आपण करायला पाहिजे. मग त्याच्यासाठी जे इन्व्हेस्टमेंट लागते ते एकत्र येऊन ह्या कंट्री करतात. त्याचबरोबर त्याच्यासाठी जो स्टडी असायला पाहिजे, त्याच्यासाठी जे खरं तर सायंटिफिक स्टडी करायला पाहिजे, ते खरं तर इंटर गव्हर्नमेंटल पॅनल जे आहे ते सायंटिफिक स्टडी करत असतात आणि त्याचे मग जो डेटा आहे तो जगभरामधल्या कंट्रींसोबत शेअर केला जातो आणि प्रिकॉशनरी मेजर्स मग त्याच्यामध्ये घेतले जातात. आता याच्यासाठीच आपण 2015 मध्ये काय बघितलं? 2015 मध्ये आपण बघितलं की याच्यासाठीच खऱ्या अर्थानं पॅरिस अग्रीमेंट जो आहे तो पॅरिस अग्रीमेंट साईन केला गेला. ठीक आहे. आता या सगळ्यांमध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे, की उद्देश यांचा काय आहे? की उद्देश यांचा आहे खऱ्या अर्थानं आपण एन्व्हायरमेंट प्रोटेक्ट करायचं. ठीक आहे, ग्लोबल वॉर्मिंग वगैरे कमी करायचं. मग आता जर काल आपण लिस्ट पण बघितली होती, की सगळ्यात जास्त कार्बन एमिशन कोण करतं? USA, चायना या कंट्री सारख्या ज्या कंट्री आहेत त्या खरं तर मोठ्या प्रमाणात आपण बघू शकतो, की एमिशन करतात कार्बनचं. कारण जिथं इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट खूप मोठ्या प्रमाणात असेल, तिथंच मोठ्या प्रमाणात कार्बनचं एमिशन आपल्याला बघायला मिळेल. तेच मोठ्या प्रमाणात इन्व्हायरमेंटचं प्रदूषण जे आहे ते करताना आपल्याला खरं तर बघायला मिळतं. मग आता त्यांची जबाबदारी पण वाढते इन्व्हायरमेंट प्रोटेक्शनमध्ये आणि त्या कंट्री आपल्याला इथं सुद्धा योगदान देताना बघायला आपल्याला मिळतात. परंतु युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका जे आहे ती या गोष्टीला तर अपवाद ठरलेला आपल्याला बघायला मिळतोय, की तो खरं तर कुठंतरी अशी पोझिशन घेतोय, की आम्ही प्रदूषण वगैरे करणार, परंतु हे प्रोटेक्शनमध्ये वगैरे आमचा काय भरोसा नाहीये, त्याच्यामध्ये काय आम्ही योगदान देणार नाही. अशी सरळ सरळ भूमिका जी आहे ती USA ची आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. मग आता याच्यात आपल्याला जर USA याच्यातून बाहेर पडला, तर एक तर सगळ्यात मोठा तो खरं तर कार्बनचा एमिटर आहे, हे आपण काल बघितलं होतं. एमिशन उत्सर्जन कार्बनचे खूप मोठ्या प्रमाणात ते करतात. त्यामुळे प्रदूषणाला जे योगदान देण्यामध्ये त्यांचा वाटा खूप मोठा आहे. हे काय नाकारून चालणार नाही. पण आता USAचं बाहेर पडणं म्हणजे काय? एक महासत्ता कंट्री जी आहे, ती खूप मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकत होती आणि करत पण होती. ती बाहेर पडणं म्हणजे काय? तर याच्यामध्ये होणारी इन्व्हेस्टमेंट जी आहे, ती खरं तर कुठेतरी लॅक होताना आपल्याला बघायला मिळणार. पण जर इथं आर्टिकल 6 आपण बघितलं, पॅरिस अग्रीमेंटच्या अंतर्गत जर आर्टिकल 6 आपण बघितलं, तर त्याच्या अंतर्गत आपण डिसाईड केलं होतं, की याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करणं किती गरजेचं आहे. आणि त्यावेळेस डिबेट सुद्धा असा होता, की ज्या डेव्हलपिंग कंट्रीज आहेत आणि ज्या डेव्हलप्ड कंट्रीज आहेत, म्हणजे जे महासत्ता देश आहेत आणि गरीब देश आहेत, त्यांच्यामध्ये कॉन्ट्रिब्युशनचं जे आहे, ते डिव्हायडेशन सुद्धा तसंच असायला पाहिजे. जे महासत्ता आहेत त्यांनी थोडं जास्त योगदान त्याच्यामध्ये द्यायला पाहिजे. जे गरीब देश आहेत, ऑब्व्हियसली इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट तेवढी नाहीये. त्यामुळेच ते तशा पद्धतीची सिच्युएशन आहे, त्यांची अर्थव्यवस्था तशी आहे. त्यामुळे त्यांनी कॉन्ट्रिब्युशन सुद्धा त्याच प्रमाणात करायला पाहिजे. असा एक डिबेट सुद्धा त्यावेळेस आपण बघितलं होतं. मग आता याच्यामध्ये असं जर महासत्ता कंट्रीज बाहेर पडायला लागल्या, तर याचा इम्पॅक्ट इन्व्हायरमेंटवरती म्हणजे बाकी सुद्धा कंट्री असा विचार करू शकतात किंवा तसा पायंडा कुठेतरी जगभरामध्ये पडू शकतो, की ठीक आहे बाबा याचं काही जबाबदारी आपली नाहीये एकट्याची. जर अशा महासत्ता कंट्री करत नसतील तर आपण पण याच्यातून बाहेर पडू शकतो. अशा बाकी सुद्धा कंट्री विचार करू शकतायत. त्यांना सुद्धा मग येणाऱ्या काळामध्ये आपण परावृत्ती याच्यापासून करू शकत नाही. परंतु इथं आर्टिकल 6 मध्ये पॅरिस अग्रीमेंटमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करायचं खरं तर डिसाईड केलं होतं. म्हणजे जर याचा पार्ट तुम्ही असाल तर तुमची जबाबदारी बनते. तुम्ही एन्व्हायरमेंट प्रोटेक्शनसाठी खरं तर उत्तरदायी आहात आणि तशा पद्धतीची इन्व्हेस्टमेंटची गरज पडली, तशा पद्धतीची ऍक्टिव्हिटीची गरज, ऍक्शनची गरज पडली, तर ती तुम्हाला घ्यावी लागेल ॲज अ पार्ट ऑफ अग्रीमेंट. याच्यामध्ये झालं होतं. आणि याचा मग इंडियासारख्या देशाला सुद्धा फायदा होताना आपल्याला बघायला मिळत होता. हे सगळं म्हणजे आर्टिकल 6 याच्यासाठी याच्यामध्ये खरं तर डिस्कस केले गेले आणि त्याच्यामध्ये मग इंडियाला त्याचा कसा फायदा होईल हे याने डिस्कस केले. पण तेवढ्यावरतीच आपल्याला थांबून चालणार नाही. एवढी सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला या ठिकाणी बघायला लागेल. मग आता याच्या अंतर्गत आपल्याला अभ्यास कोणकोणत्या गोष्टींचा करून ठेवायचा हे जे रेग्युलर फॉलो करतात त्यांचं जवळ हे पाठ झालं असेल. याच्यामध्ये आणि ते लिस्ट आपण अनेक वेळा त्या बघितलेले आहे. मग याच्यामध्ये आपल्याला जे आहे ते अभ्यास कोणकोणत्या गोष्टींचा करून ठेवायचा आहे. पहिला ग्लोबल लेव्हलला ज्यावेळेस आपण जातो, त्यावेळेस आपल्याला खऱ्या अर्थानं अभ्यास करून ठेवायचा आहे. तो म्हणजे याच्यामध्ये पहिला पॉइंट आहे युनायटेड नेशन. ठीक आहे. मग युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज आहे ना,
त्याचा अभ्यास करणं आलं. युनायटेड नेशन जे आहे इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज IPCC ज्याला आपण म्हणतो, त्याचं खरं तर आलं. मग आता ज्यावेळेस तुम्ही UNF ट्रिपल सीचा अभ्यास करता त्यावेळेस तुम्हाला कॉन्फरन्स ऑफ पार्टीचा अभ्यास करणं आलं, कारण त्याच्याच अंडर आपण कॉन्फरन्स ऑफ पार्टी घेत असतोय. मग आता लेटेस्ट जर बघितली तर 30th मला वाटते ब्राझीलमध्ये झाली होती कॉन्फरन्स ऑफ पार्टी. मग त्याच्यामध्ये काय काय डिस्कशन झालं याचा अभ्यास करणं त्याच्यामध्ये आलं. इंटर गव्हर्नमेंटल क्लायमेट चेंज जो पॅनल आहे, इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज, याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टींचा इन्व्हायरमेंटल गोष्टींचा अभ्यास केला जातो. मग त्याचा एखादा महत्वाचा रिपोर्ट, त्याचा डेटा इंटरनेटवर वरून आपण काढून ठेवायला पाहिजे. त्याचा आन्सर रायटिंगमध्ये आपल्याला फायदा होतो. त्याचबरोबर एन्व्हायरमेंट रिलेटेड जर एसे विचारला तर त्याचा सुद्धा त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने आपण फायदा करून घेऊ शकतो. त्याचबरोबर हे सगळं बघत असताना आपल्याला अजून काय बघायचं आहे? आपल्याला अजून बघायचं आहे पॅरिस ॲग्रीमेंट. मग पॅरिस ॲग्रीमेंट जो आहे ना, तो पॅरिस ॲग्रीमेंट 2015 मध्ये मला वाटतं आपण साइन केला. त्याच्यामध्ये काय काय तरतूद होत्या, त्याचं काय महत्व आहे, कोणकोणत्या कंट्री त्याच्यामध्ये पार्टिसिपेट झाल्या, इंडियाचे त्याच्यामध्ये पोझिशन काय, या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करणं त्याच्यामध्ये आलंच. त्या दृष्टीतून आपण या गोष्टीचा अभ्यास करायला पाहिजे. हे ग्लोबल लेवलला झालं. ठीक आहे. सेकंड, नॅशनल लेवलला ज्यावेळेस आपण येतो त्यावेळेस याच्यावरती इंडिया काय काय करते, स्वच्छ भारत मिशन असू द्या, महत्वाच्या योजना असू द्या, महत्वाच्या स्कीम्स असू द्या, महत्वाचे ऍक्ट्स असू द्या, या सगळ्या गोष्टींचा जे आहे ते आपल्याला अभ्यास करून ठेवायला लागेल. आणि इंडियात महत्वाचा गाजणारा विषय म्हणजे काय, तर दिल्ली NCR नॅशनल कॅपिटल रिजन आहे आपलं, तिथं जो पोल्युशनचा मुद्दा आहे तो वारंवार न्यूजमध्ये असतो. याच्यावरती UPSC मेन्सला क्वेश्चन पण विचारलेला आहे. तो एक मुद्दा जो आहे तो सुद्धा एक केस स्टडी म्हणून आपण बघून ठेवायचा आहे. हे याच्या अगोदर पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. म्हणजे नॅशनल लेव्हलला इन्व्हायरमेंट रिलेटेड ज्या ज्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्या महत्वाच्या गोष्टींचा आपल्याला चांगल्या पद्धतीनं अभ्यास करून ठेवायला लागेल. त्या दृष्टीतून हे जे मुद्दा आहे हा आपल्यासाठी महत्वाचा आहे. वारंवार अशा पद्धतीचं एरुटेल आलं किंवा न्यूज आली तर हे सगळे मुद्दे जे आहेत ते रिवाईज आपण करायला पाहिजे. त्याच्या नोट्स आपण वेगवेगळे काढून ठेवलेले असायला पाहिजे. त्या दृष्टीतून हे जे एरुटेल आहे हा जो मुद्दा आहे तो आपल्यासाठी महत्वाचा होता. बाकी याच्यातून घेण्यासारखं असं काही नाहीये. पुढं टेक्स्ट कॉन्टेक्स्ट पेजवरती जे युएसएन आता व्हेनेझुएला सोबत जे केलेलं आहे ना, त्याच्यावरती खरं तर एडिटोरियल आलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं आपण अनेक वेळा न्यूजमध्ये पण बघितलं, प्रिंट मीडिया पण बघितलं, डिजिटल मीडियामध्ये पण बघितलं, की इंटरनॅशनल लॉचं व्हायोलेशन खरं तर USA करतोय. ते इंटरनॅशनल लॉचं व्हायोलेशन करतोय म्हणजे नेमकं काय, हे एरोटेलमध्ये खरं तर डिस्कस केलं गेलं. त्याच्या अगोदर याचं खरं तर बॅकग्राऊंड इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. आता USAनं व्हेनेझुएला सारख्या कंट्रीवरती खरं तर स्ट्राईक करून तिथले राष्ट्राध्यक्ष आहेत निकोलस मडुरो यांना खरं तर अक्षरशः किडनॅप केलं आणि USA मध्ये नेऊन आता त्यांच्यावरती आणि त्यांच्या पत्नीवरती खटला सुरू आहे. मग त्याचं जस्टिफिकेशन देत असताना USAने अनेक आरोप त्यांच्यावरती लावलेले आहेत. विशेष करून नार्को टेररिझमचा खरं तर आरोप लावला. म्हणजे काय, तर ते जे नार्कोटिक्स ड्रग्ज वगैरे आहे ते सप्लाय करण्याचे जे कार्टल्स आहेत त्यांना सपोर्ट करणारं गव्हर्नमेंट ते चालवत होते. आणि त्याच्यामुळे USA मध्ये सोसायटीला खूप मोठ्या प्रमाणात जे आहे ते थ्रेट निर्माण झाला होता. त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान खरं तर होत होतं. त्याच्यामुळे आम्ही अशा पद्धतीची कारवाई केली असं USA कडून जस्टिफिकेशन देण्यात येते. परंतु एखाद्या कंट्रीवरती अटॅक करणं हे त्याच्या सार्वभौमत्वाला धोका पोहोचवणं आणि तिथल्या महत्वाच्या नेत्याला किडनॅप करणं हे कितपत योग्य आहे, हा सुद्धा एक मोठा सवाल आहे. मग याच्यामध्ये आपण जर वर्ल्ड वॉर फर्स्ट बघितलं आणि वर्ल्ड वॉर सेकंड बघितलं तर याच्यानंतर जगाला एक लक्षात आलं होतं की युद्ध हे कुठल्याही खरं तर समस्येचं समाधान असू शकत नाही. कारण युद्धामुळं सगळ्यांचं फक्त नुकसान होऊ शकते, त्याच्यातून फायदा काही होत नाहीये. त्यामुळं आपण खरं तर त्याच्यातून हे शिकलो की शांतता खूप जास्त महत्वाची आहे. मग ते शांतता प्रस्थापित करण्यासाठी युनायटेड नेशनची स्थापना झाली होती. युनायटेड नेशनचा चार्टर आहे, इंटरनॅशनल लॉ आहे. मग जर आपण युनायटेड नेशनचा चार्टर आर्टिकल 2 सब क्लॉज 4 बघितला तर तो which prohibits the threat or use of force against the territorial integrity of political independence of any state except with the approval of United Nations Security Council or in self defense. जर युनायटेड नेशनचा चार्टर आपण बघितला तर आर्टिकल 2 सब क्लॉज 4 आपल्याला काय सांगते,
एखाद्या कंट्रीचं जे इंडिपेंडंट कंट्री असते त्याच्या इंटिग्रिटीला, टेरिटोरियल इंटिग्रिटीला आपण धोका पोहोचवू शकत नाही. ते कोणत्या केसमध्ये तुम्ही करू शकता? तुम्हाला युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिलची परमिशन असायला पाहिजे. अदरवाईज सेल्फ डिफेन्समध्ये तुम्ही ते करू शकता. ते पण आर्टिकल 51 मध्ये याच्यामध्ये दिलेलं आहे. पण युएसएच्या केसमध्ये सरळ सरळ आपण बघतोय की एखाद्या देशाच्या सार्वभौमत्वाला धोका पोहोचवायचा प्रयत्न केला गेला, त्याच्या इंटिग्रिटीला खरं तर ब्रीच केलं गेलं आणि तशा पद्धतीची ऍक्टिव्हिटी झालेली आहे. म्हणजे डिरेक्टली इंटरनॅशनल लॉचं जे आहे, युनायटेड नेशनचे चार्टर जे आहे ते डिरेक्टली व्हायोलेशन झालेलं आहे. त्यामुळे त्याचे येणाऱ्या काळामध्ये परिणाम, त्याच्यामध्ये मग युनायटेड नेशन येणाऱ्या काळामध्ये काय करते हे सुद्धा खरं तर बघण्यासारखं असणार आहे. कारण नार्को टेररिझम जरी म्हटलं तर युएसएला येणारे काही ड्रग्ज आहेत, त्याच्यामध्ये कोकेन आहे, त्यानंतर फेंटनाइल आहे. हे बऱ्यापैकी, आता फेंटनाइल तर बऱ्यापैकी चायनावरून खरं तर येतं. चायनामध्ये खरं तर ते प्रोड्यूस केलं जातं, तयार केलं जातं असं खरं तर डेटा आहे. त्यामुळं अशा पद्धतीचे आरोप हे व्हेनेझुएला वरती लावणं हे कुठंतरी बेसलेस आहे. त्याच्यामध्ये काहीही तथ्य असलेलं आपल्याला खऱ्या अर्थानं बघायला मिळत नाही. पण मग रिअल रिझन काय? तर जगाच्या 17% म्हणजे सगळ्यात जास्त ऑइल रिझर्व्ह जे आहे ते व्हेनेझुएलामध्ये आहे. आणि त्याच्यावरती कुठंतरी अधिकार युएसएला पाहिजे आहे. त्यामुळे अशा पद्धतीची ऍक्टिव्हिटी जी आहे ती युएसए कडून केली गेली आणि आता जे इंटरिम गव्हर्नमेंट आहे त्याच्यासोबत युएसएचे सक्सेसफुली डिस्कशन सुरू आहेत. कशा पद्धतीने आपण ऑइल रिझर्व्हवरती या ठिकाणी जवळजवळ कब्जा करू शकतो याच्याविषयीच खऱ्या अर्थानं डिस्कशन त्यांच्या सुरू आहेत. म्हणजेच काय, तर व्हेनेझुएला ज्या युएसएच्या वेगवेगळ्या कंपन्याज आहेत त्या कंपन्यांनाच ऑइल विकणार अशा पद्धतीचे जे काही डिस्कशन्स आहेत ते डिस्कशन आपल्याला आता त्यांचे सुरू असलेले बघायला मिळते. म्हणजे कुठंतरी हे जे जिओ पॉलिटिक्स आहे ते चेंज होताना ऑइलमुळे आपल्याला बघायला मिळते. त्यामुळं ते जे तथ्यात्मक इन्फॉर्मेशन आहे ते इथं देण्याचा खरं तर प्रयत्न केलाय. आता हा जो युएसए आहे, ज्यावेळेस बांगलादेश इंडिया जो कॉन्फ्लिक्ट सुरू होता, पाकिस्तान इंडियाची पाकिस्तान जे बांगलादेशचे आहे, जी फाळणीमध्ये इंडिया मदत करत होता, त्याच्यामध्ये जर इंडिया बांगलादेश वॉर सारखी सिच्युएशन झाली होती, त्यावेळेस युएसएनं खूप मोठ्या प्रमाणात क्रिटिसाइज आपल्याला केलं होतं. त्याच्यामध्ये जर सोव्हिएत युनियन सपोर्टला आला नसता तर होऊ शकत होतं की युएसए जो आहे तो इंडियावरती अटॅक करेल अशी सिच्युएशन निर्माण झाली होती. मग एका पिरियडमध्ये अशा पद्धतीनं बांगलादेशवरती इंडिया कसा अन्याय करतोय हे युएसए दाखवत होता. तोच जो आहे तो परत व्हेनेझुएला असू द्या, आता क्युबा असू द्या, इराण असू द्या, या कंट्रींसोबत काय करतोय हे सुद्धा बघण्यासारखं असणार आहे. म्हणजे ही कुठंतरी हिपोक्रसी जी आहे युएसएचे जे काही इंटरनॅशनल पॉलिटिक्समध्ये हे आपल्याला बघायला मिळते. आणि ते सुद्धा यामध्ये हायलाइट करायचा कुठेतरी प्रयत्न केलेला आपल्याला बघायला मिळतोय. मग इथं खरं तर उल्लेख करून सुद्धा सांगितलं की बांगलादेशवर 1971चा उल्लेख या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. आता याच्यातून आपल्याला अभ्यास कोणकोणत्या गोष्टींचा करून ठेवायचा आहे नीट लक्षात घेणं गरजेचं आहे. पहिलं तर मॅपच्या माध्यमातून जे हॉटस्पॉट तयार झालेले आहे. मग जो युएसए व्हेनेझुएलाचा आहे, युएसए क्युबाचा आहे, युएसए इराणचा आहे. हा जो एरिया आहे तो चांगल्या पद्धतीनं मॅपच्या माध्यमातून जॉग्राफीसाठी अभ्यासणं खूप जास्त गरजेचं आहे. पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट, इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून इंडियाचे युएसए सोबतचे रिलेशन, व्हेनेझुएला सोबतचे रिलेशन, त्यानंतर इराक सोबतचे इराण सोबतचे रिलेशन, क्युबा सोबतचे रिलेशन, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला करावा लागेल. त्या दृष्टीतून हे महत्वाचं आहे. तिसरा पॉईंट याच्यातून आपण घेऊ शकतो की युनायटेड नेशनचा चार्टर आहे. मग तो चार्टरमध्ये काय काय महत्वाच्या तरतुदी याच्याच रिलेटेड आहेत हे बघणं गरजेचं आहे. तो कधी अस्तित्वात आला, त्याचा उद्देश काय होता, या सगळ्या गोष्टी, युनायटेड नेशनची सुद्धा बेसिक इन्फॉर्मेशन, या सगळ्या गोष्टी. त्याचबरोबर इथं बांगलादेश वॉरचा उल्लेख आला 1971. मग ती एक हिस्ट्री आपल्याला बघून ठेवायला लागेल. त्याचबरोबर सोव्हिएत युनियनचं जे डिसइंटिग्रेशन झालं होतं 1991, त्याचा पण खऱ्या अर्थानं उल्लेख याच्यामध्ये येतो. मग त्या डिसइंटिग्रेशनची त्याची काय हिस्ट्री आहे त्याचा अभ्यास आपल्याला चांगल्या पद्धतीनं करून ठेवायला लागेल. त्या दृष्टीतून हा जो मुद्दा आहे तो आपल्यासाठी खूप जास्त महत्वाचा आहे. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये. इथून पुढं ज्या काही आपल्या महत्वाच्या न्यूज आहेत त्या न्यूज सुरू होत आहेत. पहिलीच न्यूज इकॉनॉमिक कॉन्सेप्टच्या दृष्टीतून महत्वाची आहे. याच्यामध्ये रिटेल इन्फ्लेशन विषयी बोललं जातंय. आता गेल्या 3 महिन्यांमध्ये जर आपण कंपॅरिझन केलं तर रिटेल इन्फ्लेशन हे हाय आहे, म्हणजे वाढत चाललेलं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. हे आपल्यासाठी अजिबात महत्वाचं नाही. आपल्यासाठी कॉन्सेप्ट महत्वाचे आहे. रिटेल इन्फ्लेशन ही कॉन्सेप्ट जी आहे ती आपण अभ्यास करून ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. त्या दृष्टीतून फक्त ही न्यूज महत्वाची आहे. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाही.
पुढची न्यूज आहे ते इस्रोशी रिलेटेड आहे आणि आपलं जे याच्या अगोदर आपण डिस्कस केलं होतं PSLV C62 मिशन जे आहे ते अनफॉर्च्युनेटली यावेळेस पण फेल झालेलं आहे आणि त्याचे खरं तर हिस्ट्री पण सांगितलेली आहे की हा आपला जो आहे तो चौथा अटेम्प्ट होता आणि ऑब्व्हियसली येणाऱ्या काळामध्ये याच्यामधून भरपूर गोष्टी आपण शिकलोय. येणाऱ्या काळामध्ये ऑब्व्हियसली आपण सक्सेसफुली लॉन्च करेलच. पण याची हिस्ट्री पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. 1993 मध्ये PSLV D1 मिशन जे आहे ते आपण लॉन्च केलं होतं. त्यानंतर ऑगस्ट 31 2017 मध्ये PSLV C39 मिशन आपण लॉन्च केलं होतं. मे 18 2025 मध्ये PSLC जे C61 आहे ते लॉन्च केलं होतं आणि आत्ताच आपण बघितलं ते म्हणजे PSLV C62 हे मिशन आपण आता बघितलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अनफॉर्च्युनेटली आपल्याला यश आलेलं नाही. हे आहे. मग हे जे आहे हे खरं तर अर्थ ऑब्झर्वेशन मिशन आहे. त्याच्यामध्ये विशेष करून वेदर फोरकास्टिंगसाठी पण याचा फायदा आपल्याला खरं तर होणार आहे. मग याची डिटेल इन्फॉर्मेशन जसं की आपण काल पण बोललो, याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला काढून ठेवायची आहे. त्याचबरोबर प्रिव्हियस जे आहे ते पण जे मिशन्स आहेत त्यांचे पण डिटेल इन्फॉर्मेशन, टेक्निकल इन्फॉर्मेशन सेमच असेल. कारण सेमच मिशन आहे जे आपण खरं तर वेगवेगळ्या गोष्टी लर्न करून पुन्हा पुन्हा त्याच्यामध्ये यश प्राप्त करायचा प्रयत्न करतोय. त्याच्यापैकी हे मिशन असलेलं आपल्याला बघायला मिळतं. हे प्रिलियमच्या दृष्टीतून आपल्यासाठी खूप महत्वाचं होऊ शकतं. त्यामुळे त्या पद्धतीनं याची इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवायला पाहिजे. पुढची न्यूज आहे इराणशी रिलेटेड आणि इराणमध्ये खूप मोठ्या प्रमाणात सरकारच्या विरोधात जे प्रोटेस्ट आहेत ते प्रोटेस्ट आपल्याला बघायला मिळतात आणि त्याच्यामध्ये युएसएचं इंटरव्हेन्शन आपल्याला बघायला मिळतंय की युएसएचं स्टेटमेंट सुद्धा आलं की जर प्रोटेस्ट करणाऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण होत असेल, आणखी लोक मारले जाणार असतील तर युएसए होऊ शकते स्ट्राईक सुद्धा इराणवरती करेल. परंतु इथं जर वर्ल्ड मॅपवरती आपण बघितलं तर इथं युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकेचा खरं तर एरिया आपल्याला बघायला मिळतो आणि इथं आपल्याला इराण जो आहे तो खरं तर बघायला मिळतोय. हा जो इराणची जी काही टेरिटरी आहे ती या ठिकाणी आपल्याला खरं तर बघायला मिळते. मग इथं युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका जसा वेनेझुएला जो आहे इथं याच्यावरती अटॅक करतो, स्वतःचा प्रभाव निर्माण करतो. त्याचं रिझन आहे ऑइल. कारण खूप मोठ्या प्रमाणात ऑइल रिझर्व्ह तिथं आहेत. सेम जर इराणची कंडिशन बघितली तर खूप मोठ्या प्रमाणात ऑइल रिझर्व्ह आहेत आणि त्याच्यामध्ये ऑब्व्हियसली युनायटेड स्टेटला जसं व्हेनेझुएलामध्ये स्टेक पाहिजे तसं इथं पण पाहिजे, पण इराण गव्हर्नमेंट त्याला सपोर्ट करत नाही अजिबात. त्यामुळे युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका जी आहे ती वारंवार इराणवरती प्रेशर क्रिएट करायचा प्रयत्न करत असते आणि त्याच्यामध्ये मग आता इंटरनल त्यांचं जे प्रोटेस्ट वगैरेच आहे चालू आहे, इंटरनल अनरेस्ट चालू आहे तिथं आणि त्याच्यामध्ये युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका जे आहे जसं व्हेनेझुएलामध्ये स्ट्राईक वगैरे केली तसंच इराणला धमकी देताना आपल्याला बघायला मिळतं. त्याचबरोबर क्युबासारखी इथं कंट्री आहे त्या क्युबाला सुद्धा खरं तर युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका धमकी देताना आपल्याला बघायला मिळते. आणि आता इराणमध्ये जे काही सिच्युएशन चालू आहे त्यामुळे इराण खरं तर न्यूजमध्ये आहे. आता इथं आपल्याला इंडियाचे इराण सोबतचे संबंध तुम्हाला लगेच आठवायला पाहिजे की ग्वादर पोर्ट आपण डेव्हलप करतो या ठिकाणी कुठेतरी. त्यामुळे इंडिया इन्व्हेस्टमेंट पण करतो यांच्या इकॉनॉमीमध्ये. त्यामुळे इराणचे इंडियाचे जे काही संबंध आहेत ते संबंध आपण चांगल्या पद्धतीनं बघायला पाहिजे. त्या पद्धतीने आपण चांगल्या पद्धतीने त्याचा अभ्यास करून ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि आता इथं जर आपण बघितलं तर इंडिया जो आहे त्याचे इराणसोबत चांगले संबंध आहेत. त्याचबरोबर इस्रायल सोबत सुद्धा चांगले संबंध आहेत. इथं इस्रायल आहे. ठीक आहे. त्याचबरोबर युएसए सोबत सुद्धा इंडियाचे चांगले संबंध आहेत. आता ठीक आहे टॅरिफ्समुळे वगैरे थोडासा त्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की तणाव बघायला मिळतोय. पण संबंध मैत्रीपूर्णच पहिल्यापासून राहिले. परंतु युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका, इस्रायल या दोघांचे इराणसोबतचे संबंध अजिबात चांगले नाहीयेत. त्यामुळे आता या सिच्युएशनमध्ये इंडियाची पोझिशन काय असणार हे सुद्धा खऱ्या अर्थानं बघण्यासारखं असणार. त्याच्यामध्ये इंडिया काय पोझिशन घेतोय की मग शांत राहतोय हे आपल्यासाठी खरं तर बघण्यासारखं असणार आहे. त्यामुळे सुद्धा हा इराण आपल्यासाठी जिओपॉलिटिकली खूप जास्त महत्वाचा आहे. पुढची न्यूज आहे ती इंडिया जर्मनीशी रिलेटेड आहे आणि जर्मनीचे जे नेते आहेत त्यांनी मोदींबरोबर काईट फेस्टिवलमध्ये अहमदाबादमध्ये पार्टिसिपेट केलेलं आपल्याला खरं तर बघायला मिळालं. तशा पद्धतीची ही खरं तर न्यूज आहे. मग याच्यामध्ये विशेष करून जर्मनी आणि इंडियामध्ये हे डिफेन्स इंडस्ट्रियल कॉर्पोरेशनसाठी वेगवेगळे पॅक्ट्स अग्रीमेंट जे आहे ते साईन केलेले आपल्याला बघायला मिळतात. हे इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून आपण अभ्यास करून ठेवायला पाहिजे.
इंडिया जर्मनीमध्ये आपले रिलेशन कशा पद्धतीचे पहिल्यापासून राहिले आणि आता मग हे जे डिफेन्स इंडस्ट्रियल कॉर्पोरेशनसाठी काय ऍक्ट आपण साईन केलेलं आहे हे प्रिलियमच्या दृष्टीतून महत्वाचं आहे, मेन्सच्या दृष्टीतून महत्वाचं आहे. पुढची न्यूज आहे ती प्रिलियमच्या दृष्टीतून महत्वाची आहे. पॅक्स सिलिका विषयी बोललं जातं. हे पॅक्स सिलिका काय आहे? तर पॅक्स सिलिका हे 8 नेशन अरेंजमेंट आहे टू कॉपरेट ऑन सेमीकंडक्टर्स, क्रिटिकल मिनरल्स अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स या क्षेत्रामध्ये सहकार्यानं काम करण्यासाठी स्थापन केलेला एक ग्रुप आहे 8 देशांचा. त्याच्यामध्ये इंडिया इन्क्लुडेड नाहीये, परंतु याच्या मीटिंगसाठी इंडियाला सुद्धा ऑब्झर्वर कंट्री म्हणून वगैरे इथं इन्व्हाइट खरं तर फ्युचरमध्ये केलं जाणार आहे असं इथं खरं तर बोललं जातं. आणि याला लीड कोण करतंय तर याला अमेरिका USA जो आहे तो लीड करताना आपल्याला बघायला मिळतंय. म्हणजे या पॅक सिलिकाची इन्फॉर्मेशन आपल्याला काढून ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. त्याची इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवायला पाहिजे. पुढची न्यूज आहे पॉक्सो ऍक्टशी रिलेटेड आहे. याच्या अगोदर म्हणजे कालच्या न्यूजपेपरमध्ये आपण खूप मोठ्या प्रमाणात डिस्कशन याच्यावरती झालेलं बघायला मिळालं. 2 एडिटोरियल एकदम याच्यावरती आले होते. आता सुप्रीम कोर्ट काय म्हणते की अशा पद्धतीच्या केसेसमध्ये जर आरोपी बेलवरती बाहेर येत असेल तर आपली जबाबदारी आहे की व्यक्तींना सेफ्टी प्रोव्हाइड करणं. त्या पद्धतीच्या प्रिकॉशन्स आपण घेतल्या गेल्या पाहिजे. तो खरं तर मेजर आपली प्रायोरिटी असायला पाहिजे असं सुप्रीम कोर्ट म्हणताना आपल्याला बघायला मिळतं. मग याच्यामध्ये आपल्याला पॉक्सो ऍक्टची इन्फॉर्मेशन काढणं खूप जास्त गरजेचं आहे. हे प्रिलियमच्या दृष्टीतून आपल्यासाठी महत्वाची गोष्ट आहे. पुढची न्यूज आहे इंडिया जर्मनीशी रिलेटेड. आपण आत्ताच बघितलं होतं. एक MOU साईन केला गेलाय. तो विशेष करून इंडियाज पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस रेग्युलेटरी बोर्ड आणि जर्मन काउंटर पार्ट जो त्यांचा आहे त्यांच्याबरोबर खरं तर DVGW जे आहे त्यांच्याबरोबर MOU साईन करण्यात आलाय. याच्यामध्ये कॉपरेटिव्ह फ्रेमवर्क डेव्हलप होणार आहे. हायड्रोजन इंटू द कंट्रीज नॅचरल गॅस इन्फ्रास्ट्रक्चर एस्टॅब्लिश कॉपरेटिव्ह फ्रेमवर्क फॉर इंटिग्रेटिंग हायड्रोजन इंटू द कंट्रीज नॅचरल गॅस इन्फ्रास्ट्रक्चर. याच्यामध्ये खऱ्या अर्थानं आपण MOU साईन केलेलं आपल्याला बघायला मिळते. ही गोष्ट आपल्यासाठी प्रिलियमच्या दृष्टीतून महत्वाची असू शकते. पुढची न्यूज आहे सोलर इंडस्ट्रीशी रिलेटेड. याच्यामध्ये येणाऱ्या युनियन बजेटमध्ये सुद्धा प्रोव्हिजन्स आपल्याला बघायला मिळतील असं कुठंतरी याच्यामध्ये आपल्याला सांगायचा प्रयत्न केला. ते तर आपण सोलर इंडस्ट्रीची ग्रोथ वगैरे पुढे बघणारच आहे. याच्यामध्ये PM कुसुमचा उल्लेख आलेला आहे. मग याच्याशी रिलेटेड प्रिलियमच्या दृष्टीतून इन्फॉर्मेशन बघून ठेवा. या गोष्टी प्रिलियमच्या दृष्टीतून महत्वाच्या असतात. पुढची न्यूज आहे ती म्यानमारशी रिलेटेड खरं तर न्यूज आहे आणि म्यानमारमध्ये रोहिंग्या रेफ्युजी क्रायसिस किती मोठा आहे पहिल्यापासून आपण बघत आलेलो आहे. आता हे जे रोहिंग्या आहेत ते खरं तर मुस्लिम कॅटेगरीमधले एक आपण एक 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 खरं तर वर्ग आहे जो खरं तर म्यानमारमध्ये कधी ऍक्सेप्टच केला गेला नाही. त्यामुळं त्यांच्याशी रिलेटेड जी हिंसा आहे ती पहिल्यापासून आपल्याला बघायला मिळालेली आहे. जशी ज्यू लोक जे इस्रायली लोक होते ना ते अगोदर इस्रायल स्थापन व्हायच्या अगोदर कसे स्टेटलेस होते, त्यांच्याकडे कुठलंही स्वतःचं खरं तर देश नव्हता, तशी आयडेंटिटी कुठंतरी रोहिंग्या मुस्लिमांची झालेली आहे. आणि त्यामुळे त्यांच्याशी रिलेटेड हिंसा वगैरे आपल्याला वारंवार बघायला मिळते कारण त्यांना कोण ऍक्सेप्ट करायला तयार नाहीये, त्यांची स्वतःची कुठली लँड नाहीये. आणि हा जो मुद्दा आहे तो इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसमध्ये डिस्कस केला जातोय आणि पुन्हा एकदा हा खरं तर इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसमध्ये बोर्डवरती हा मुद्दा आलेला आपल्याला बघायला मिळतोय ना. हॉरिफिक यांच्या विरोधात जो व्हायलन्स वगैरे होतो ना त्याच्यामुळे हा जो मुद्दा आहे तो इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसमध्ये आपल्याला खऱ्या अर्थानं बघायला मिळतोय. म्हणून हे खरं तर न्यूजमध्ये आलेलं आहे. मग हे रोहिंग्या मुस्लिमांची जी हिस्ट्री आहे, रेफ्युजी क्रायसिस आहे, तो खरं तर आपल्याला बघणं गरजेचं आहे. मग हे स्वतःचा जीव वाचवून शेजारील वेगवेगळ्या कंट्रीमध्ये खरं तर आसरा घेताना आपल्याला वारंवार बघायला मिळालेला आहे. आणि हा जो क्रायसिस आहे तो खूप जुना क्रायसिस आहे, खूप कॉन्ट्रोवर्शियल मुद्दा कायमच राहिलेला आहे. युनायटेड नेशन्समध्ये सुद्धा जसं की इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसमध्ये जो मुद्दा चालू आहे त्याच्यामुळे सुद्धा अनेक वेळा हा मुद्दा न्यूजमध्ये असतो. त्यामुळे याची डिटेल इन्फॉर्मेशन काढून ठेवणं गरजेचं आहे. हे मेन्सच्या दृष्टीतून आपल्यासाठी महत्वाची गोष्ट आहे. या ठिकाणी खरं तर आजचा द हिंदू मी समाप्त करतोय. जे विद्यार्थी आन्सर रायटिंग करतायत किंवा सुरू करायचे आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी ओपन प्लॅटफॉर्म आहे टेलिग्राम चॅनल आन्सर रायटिंगसाठी. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. ते विद्यार्थी तो जॉईन करून आन्सर रायटिंग सुरू करू शकतात. मी स्वतः तुम्हाला त्याच्यावरती तुमच्या आन्सर रायटिंगवरती फीडबॅक देतोय. तिथे क्वेश्चन जे आपण डेली डिस्कशन करतोय द हिंदूमध्ये त्या बेसवरतीच तिथे क्वेश्चन फॉर्म करून मी पोस्ट करत असतो जेणेकरून तुम्हाला आन्सर राईट करण्यासाठी एका वेगळ्या अभ्यासाची गरज पडू नये. डिरेक्टली तुम्ही डे 1 पासून
आन्सर रायटिंगला सुरुवात करू शकता. त्यासाठी ते सगळ्यांसाठी ओपन आणि फ्री आहे. ते जॉइन करू शकता. आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार त्याच्यामध्ये मी इम्प्रोव्हायझेशन करू शकेन. त्याचबरोबर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा. तुम्ही शेअर केलं तरच मी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे प्लीज जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा. सो या ठिकाणी तुमची रजा घेतो. भेटू आपण अशाच इंटरेस्टिंग नवनवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. गुड बाय. टेक केअर. जय हिंद.